पश्चिम घाटात पावसामुळे दाणादाण, राज्यात 274 मंडळात अतिवृष्टी, आजही बरसणार, मात्र मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा. धान मका उत्पादकांच्या 420 कोटी रुपयांच्या चुकारांची रखडपट्टी, हंगाम संपल्यानंतरही 41,000 शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम, निधी उपलब्ध करून चुकारे तातडीने अदा करण्याची मागणी. AI तंत्रज्ञानावर तूर लागवड, परभणी जिंतूर पाथरीत 100 एकरांवर होणार अंमलबजावणी, 100 शेतकऱ्यांची करण्यात आली निवड. खतांचा पुरेसा साठा उपलब्ध तरीही कृषी केंद्रांकडून लूट, शेतकऱ्यांना नको असलेल्या खतांची जादा दराने विक्रीचाही आरोप, कृत्रिम टंचाई आणि लिंकिंगचा फटका, परतूर तालुक्यातील चित्र. बोगस डॉक्टरांवर कायमचा इलाज, QR कोडवरून कुंडली दिसणार, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नो युअर डॉक्टर प्रणाली सुरू, एका स्कॅनवर डॉक्टरांची संपूर्ण वैद्यकीय माहिती उपलब्ध होणार. गावात मजूर नाही आणि कृषीचा गाडा हाकायला साहेब नाहीत, मोर्शीत तांत्रिक कृषी अधिकाऱ्यापासून शिपाई पदापर्यंत 24 पदे रिक्त, शेतकऱ्यांमध्ये रोष. खरीपाच्या 14 पिकांना विम्याचे कवच, यंदा 31 जुलै डेडलाईन, ॲग्रिस्टॅकचा फार्मर ID डिजिटल पीक सर्वेक्षण राहणार अनिवार्य, फसवणूक केल्यास 5 वर्षांसाठी प्रतिबंधित. मराठी न शिकवणाऱ्या शाळांना लाखाचा दंड, मान्यताही होणार रद्द, लवकरच होणार शाळांची तपासणी, मराठी विषय शिकवतात की नाही याची करणार खात्री. शेतकऱ्याच्या लग्नाला सर्व पै पाहुणे येणार, सवलतीत ST मिळणार, वऱ्हाडी मंडळींचा प्रवास होणार सुरक्षित, अंमलबजावणीसाठी दिवाळीपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा. खरीप हंगामाच्या सुरुवातीला दुहेरी संकट, पाऊस आणि निकृष्ट बियाण्यांनी शेतकऱ्यांचे गणित बिघडले, शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचे ओझे, पिकांच्या उत्पादन क्षमतेवर संभाव्य परिणाम. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.